एवढा खंबा लावून देऊ, जेवण करू आणि जेवण करून आल्यावर जो आपण बसतो तो ठियावर एक लावून देऊ, म्हणजे होऊन जाते आज 3 लावणं. करा ना मग जरा पटापट, भूक लागली ना राजू. अरे तुम्ही चालले होते ना रे ते बँड पार्टी डीजे सांगाले. आता सरपंच टेन्शन नाही घेऊ राहिले गावातले, तर आपण टेन्शन घेत बसता काय? हा, आपण का उपसरपंच आहे काय घेणं ना आपल्याला? पाच बसन ते सरपंच त्याच्या इकडे गेला आता ते काम धंदे सोडून का त्याच्याच मागे लागू काय? लग्नाच्या अगोदर ठीक होतं बा, एकदा का लग्न झालं माणसाचं का कुठंच भटकायला नाही भेटत. हे पा, मी घरून डायरेक्ट पांटेल्यावर आणि पांटेल्यावर डायरेक्ट घरून, बस त्याच्याशिवाय मी कुठंच नाही जात. मग आता यायच्या सोबत बी नाही चालला काय डीजे बँड पार्टी सांगाले? अरे नाही हो शांभाऊ, हे तर सांगायला जाच लागते. अशी कशी गोष्ट करता? नाचाचा शौक आहे आपल्याला, नाचाचा शौक आहे तर मग सांगायला जा लागेल ना कसा पाहिजे काय पाहिजे. तर पैसे देवाल थोडी आपण, पैसे तर तात्याला द्यायला गुरेल ना. आपल्याला फक्त जाणं आहे, कोणता पसंत येते ते करणं आहे बस. तात्या येऊ राहिले रे मोहन. तात्या काय चलटू मामुली सोडून नाही राहिले, आता सगळे सोडून दिले. नामदेवराव हे ते आता चलटू मामुली घेऊन घुमू राहिले. दोस्ताना म्हणजे आताचाच आहे का त्याचा दोस्ताना? त्याचा दोस्ताना जुना आहे जरा. ते तिकडे चलटू माबेला नोकरी लागली होती, त्याच्याच्यानं ते थोडीशी मदत गॅप पडली होती नाही का होता ते? अहो चलटू मामू, तात्या जान तुमचा दोस्ताना कवाचा आहे? दोस्ताना अरे बहुत साल हो गए इसको, बचपन से है, बचपन से साथ में पढ़े लिखे सब कुछ किया, साथ में ही पढ़ते थे हम रात के अंधेरे में. उसमें लोड शेडिंग भी थी, फिर दीवा विवा लगा के अगरबत्ती लगा के मेनबत्ती लगा के ऐसे पढ़ाई की हमने. तो दोनों को भी साथ में ही नौकरी लगने वाली थी. इनको गढ़चिरौली था, मेरे को इधर था मुंबई में. पर वादा ऐसे आ गया कि इनके पास थी बहुत सारी खेती है, तो इनके पिताजी ने, नारायण राव ने, इनको कुछ जाने नहीं दिया. फिर क्या हो गया फिर उनका, फिर उन्होंने काश्तकारी की. लेकिन देखो ना अभी कौन से पोस्ट पे है, तो सरपंच बने और हम रिटायरमेंट ऑफिसर, नहीं क्या? तुम्ही तर आम्हाला म्हणे का माझी परिस्थिती नव्हती म्हणे शिकायची. अरे परिस्थिती खरंच नव्हती ना रे बाबा. चलटू मामूली विचार ना तू, मजाक वाटते काय? परिस्थिती सच में नहीं थी, बाद में सुधारी गई. फिर धीरे धीरे कमाते गए और लेते गए, ऐसा काम था वो. बरं जाऊ दे ते, करणं पांटेला बंद करणं राजा. हा, चालायचं नाही आहे काय डीजे सांगायला? चालायचं का नाही चालायचं? नाही सांगितलं तर काही फरक नाही पडत, एखादी बँजो पार्टी सांगून देतो, मग नको म्हणजो का डीजे कोण नाही सांगितलं तात्या. कर पांटेला बंद कर, पटापट फोन कर सगळेले, तोपर्यंत मी गाडी घेऊन येतो. सर्व आले का हो शांभाऊ? हा, तुम्ही सर्व आले का हो मदन भाऊ? नाही नाही, इथं आल्यावर माहीतच पडते ना कोणता आहे तर. मी नाही येत बाबा, श्यामभाऊला घेऊन जा. नाही, मी जरा वावरात चक्कर मारतो, तुम्ही जा. काय आहे त्याच्यातनी एवढं धन पाहिजे का सांगाले? नाही कसं आहे, माझ्या विचाराचं काम आहे, नाही तर मला काही इच्छा आहे तर उभं राहून विचारलं मी नाही, नाही काय तुमच्या विचारानं. सरपंच बनले पण तेव्हापासून लय टेन्शन घेऊन राहिले तात्या तुम्ही. लय टेन्शन आहे तुमच्या मागं. पा बरं किती कामं केले, वावरात लय करू राहिले ना, आता तिकडे चालले. आता हे 14 एप्रिल होईपर्यंत जरा डोक्यावर टेन्शनच आहे. ते कलर काम करून घेणं, त्याच्यापासून खुर्च्या गिडच्या बरोबर लावून घेणं, हे कॅमेरे, हे सौर ऊर्जावरचे लाईट, साफसफाई, सगळं कचरा गिचरा व्यवस्थित, हे सगळं ओके करून पाहिजे आता. अरे काही टेन्शन नसते, काही टेन्शन नसते का डोक्यावर सरपंच बनल्यावर? गव्हर्नमेंटच्या निधी येऊ राहिल्या आणि काय आहे त्याच्यातले पैसे दाबायला भेटते ना. लावली रे त्या, पैसे दाबाले भेटते, पैसे दाबाले भेटते. हा, ते दोघंही तसेच. हा, पैसे दाबाले भेटते. जरा पुढच्या 5 वर्षात तू उभा राह, तुला सरपंच बनवतो आणि त्यापासून एवढाले कामं करून घेतो आणि मग सांगतो का पैसे दाबून राहिला का नाही दाबून राहिला. तर पैसे नाही भेटून राहिले तर काय तर तुम्हाला? नाही काय फुकट 2.5 लाख रुपयाचा तुम्ही 2 एकरात सेटअप लावून राहिला का भाजीपाल्यावर? हा, टिनाचा काही आपलं अरे जे आहे ते आहे, नाही का शांभू? आपण काय बोलावं तुमच्या दोघांच्या ह्याच्यात, तुमच्या दोघायला माहीत. तुला तर असं वाटू राहिलं का सरपंच बनलो तेव्हापासून भले गव्हर्नमेंट निधी देऊ राहिल्या, रपारप मी त्या निधीनं प्रॉपर्टी जमा करू राहिलो. इथून 5 वर्षानं तू सरपंच बन, मी तुला पाठिंबा देतो आणि मग त्यापासून कामं घेतो करून, आणि त्यापाशी किती रुपये उरते तर मग मला सांगतो. एवढ्या गोष्टी करू राहिला नाकानं. चलाचा आहे का नाही चलाचा डीजे सांगायला सांग पटकन. अरे मी तर तयारच आहे, तुमचं झुन नाही राहिलं तर मी काय करू? मला काय आहे, शटर पाडलं का पाय पांटेला बनवून जाते. सगळ्याले फोन कर, इथं बोलावून घे, मग नाराजी नाही पाहिजे कोणाची. हा, का हेच आणलं तेच आणलं, माझी वैकी होती आणि तो पैसे कमी घेत होता, हे नाटकं काही पाहिजे नाही. सगळ्याले फोन कर, तोपर्यंत मी गाडी घेऊन येतो. एका गाडीत एवढे जण जाईन नाही ना तात्या, एक गाडी अधिक घ्या लागेल ना आपल्याला. पाटीलची थार घ्यायला लावतो ना. हा, मग जमून जाते. किंवा तात्या पाटीलने कप थारली? अरे घेतली नहीं थे ना, ते बैलगाड़ा शर्यत में जीत लेते. हो क्या, बैलगाड़ा शर्यत भी थी क्या अपने गांव में? यार बहुत वांझे में काम आ गया रे बाबा, ये नौकरी में चले गया तो मैं, कुछ छुट्टी नहीं मिली और कुछ नहीं, मेरे को डायरेक्ट रिटायरमेंट नहीं दी उन्होंने हाथ में. अरे बहुत माहौल हुआ होगा फिर तो, बैलगाड़ा शर्यत थी तो. माहौल काही विचारूच नका तुम्ही, एवढा माहौल होता नाही रे मोहन. हे थार तात्याचीच होती चलटू मामू, पण ते सोन्यानं चेत्यानं पुरा गेम बैकून टाकला त्याचा. पटापटा सगळ्याले फोन कर. हा, टाइमपास कम कर जरासा, लवकर जमा कर सगळ्याले इथं, आणि तू जराशी तयारी कर. मी येतो तोपर्यंत गाडी घेऊन. हे असं काम आहे सरपंचाचं. चालले गेले ते, हा, आपल्याला दिला लटकून. आता लावा सगळ्याले फोन. हॅलो, अरे झाला का रे, अटपला काय कार्यक्रम? विहारा पत्त झालं काम, लागले दोन्ही लाईट. आता जिथं आपण बसतो बैलबंडी ठिया तिथं लावायचं आहे.
हे आता जेवण झाल्यावर लावतो. जेवण करतो आता. बोल काय म्हणतो. डीजे सांगायला जायचंय म्हटलं 14 एप्रिलच्या ना, आणि त्यांची पार्टी बी. तर चरू राहिले का तुम्ही तिघ जण? वा वा, कशी गोष्ट करतं. आम्ही तर येणारच आहे तिघ जण. अरे चलता ना रे डीजे बँजो पार्टी सांगायले. अरे हे बी काय विचाराची गोष्ट आहे काय. वा, किती वाजता जा लागते म्हणा. किती वाजता नाही, आता 15-20 मिनिटात जा लागते. तुम्ही हातपाय आंघोळ धुवून तयार राहा सगळे जण. अरे पण आम्ही जेवण बी करायचं आहे ना, सकाळपासून उपाशी आहे ना. नाश्त्यावर जाण राजा. थोडंसं म्हटलं हलका हलका जेवण करून येत होतो. बरं जेवण करून घ्या, नाहीतरी अर्धा घंटा लागतेच तात्याले. तात्या आता वावरातून आले, आंघोळ गिंघोळ धुते, मी जरा हातपाय धुतो. हा चला जा मग पटकन या. हा आणि लवकर तयारी करा आणि मग पांटेल्यापाशी येऊन उभे राहा. पण हे दोघं जण नाही आले ना रे बा. आमचा कटला घेऊन गेले ना किती वेळचे. कोण दोघं? सोन्यांचे त्या काय? अरे ते तर बाबा खुर्च्या घेऊन गेले. सगळ्या इकडे खुर्च्या टाकतो म्हणे चौका चौकात. कमीत कमी 7-8 खुर्च्या होत्या त्याच्यापाशी लाकडाच्या. अच्छा, अशी गोष्ट आहे का ते. आत्ता आलं लक्षात माया. म्हणूनच कटला घेऊन गेले ते. भाडं वाचलं पाहिजे म्हणून. इथंच उभा राहते म्हणे. अशी गोष्ट आहे ते. बरं बरं ठीक आहे. येतो आम्ही. बस 10-15 मिनिटात येतो. काहून सल्ल्या काय झालं एवढा रागात पाहू राहिला. त्या दोघाले पहिले फोन करा आणि कटला आणून द्या म्हणा अर्जंटमध्ये. भाडा वाचवासाठी त्याने कटला नेला इथून. आणि ते लाकडाच्या खुर्च्या जे तात्यानं सांगितल्या आहे त्याचे पैसे भेटू राहिले त्याले. आणि कटल्याच्या भाड्याचे पैसे भेटू राहिले. ते घेऊन ते लाकडाच्या खुर्च्या लावून राहिले चौका चौकात. आणि आपल्यापासून कटला घेऊन चालले फुकटा फाकटात. जाऊ दे ना, इथंच पडला आहे. नेला तर काय होऊ राहिला. जाऊ दे, आपलं कोणतं नुकसान होऊ राहिलं. त्याच्यानं आपल्याला 2,000 रुपये खंबा भेटला याचं पाय. त्यानं म्हटलं नसतं तर तात्यानं 500-500 रुपये रोज दिला असता. आणि आपण नाही तेच काम केलं असतं. नाही हे गोष्ट बरोबर आहे. त्याच्याच्यानं आपल्याला 2,000 रुपये खंबा भेटला. हा चांगली मजुरी पडू राहिली. जाऊ दे, आणून देते ते कटला. हे येतेच ना तिकडे डीजे सांगाले. त्याचं झालं तसं. चल पटकन जेवण करू, तयारी करून मोहनच्या पांटेल्याशी उभं राहू. चल बरं. काय रे तुम्ही दोघं? अरे तेरे सामने हूं ना मोहनदा मेरी जान. चलाचा आहे का नाही चलाचा आहे तुमच्या दोघाले? अरे पण कुठं जायचं आहे ते तर सांग पहिले. डीजे आणि बँजो पार्टी सांगाले 14 एप्रिलची. आम्ही मोहनदा जेवढे फेमस होते तेवढ्याले फोन केले. सगळे जण म्हणे कालाही उशीर करू राहिले म्हणे तुम्ही. हा 14 एप्रिल ह्या वर्षीची तारीख द्यायची आहे म्हणे का पुढच्या वर्षीच्या तारखेसाठी बुकिंग करू राहिले म्हणे तुम्ही आता. अरे ह्याच वर्षीसाठी पाहिजे ना मला, पुढच्या वर्षी. लय लवकर बुकिंग करू राहिले म्हणे तुम्ही. एवढ्या लवकर असते का म्हणे. अधिक तर टाइम आहे म्हणे 14 एप्रिलले. उलटे बोलू राहिले का तुम्ही माझ्यासोबत? उलटे बोलू राहिले काय? अरे ते जसे आमच्यासोबत बोलले तसं आम्ही तुला सांगू राहिलो. ते आमच्यासोबत उलटे बोलले तर आम्ही तुला सांगू राहिलो. आता कुठं घुमा लागन आपल्याला काही सांगताच नाही. आपल्याला होते राहत आता पुरी. हो दे, तू काम कर आपलं. एक ना एक जण असनच खाली जा. ये ते कटला लावून ये लवकर. आणि चल पटकन तयारी कर. ते येऊ राहिले सगळे जण गाड्या घेऊन इथं. बरं भात आम्ही कटला देऊन देतो. हा सल्ल्या काकाचा कटला होय इथं बुद्ध विहारापाशी. आणि भात येतो. ते घरी गेले जेवाले. त्या मण्याच्या घरापाशी ठेवून द्या कटला. आणि जा तुम्ही लवकर तयारी करून या. आता कोण राहिलं अधिक फोन लावायचा. पाटील नाही राहिले काय? पाटील वावरातच असन ना. त्याला टाइम नाही लागन का? त्याला पहिले फोन करावं लागन ना. हा हॅलो, कुठं आहे म्हटलं सावकार? बोल काय म्हणून राहिला रे. अरे ते तात्यानं फोन करायला लावला होता. ते डीजे बँजो पार्टी सांगायला जायचं आहे 14 एप्रिलची. तर येऊन जा म्हटलं घराकडे लवकर वापस. आणि तुमची मा पांटेल्यापाशी. पाय तो कुकडे चालला. अरे पाय तो सरका चालणं. सरका चालतं का खाता आता झोडपे. हा बस येऊनच राहिलो. रस्त्यानंच आहे. येऊनच राहिलो. आणि ते देवानंद भाऊले सोबत घेऊन ये जा. सोबतच आहे देवानंद भाऊ बी. दोघं जण येऊ राहिलो आम्ही. येतो. सरका चालणं रे. सरका चालणं राजा. काहून असा डोकसा खाऊ राहिला फालतूचा. घ्या पजावा बैल बंडी. उशीरला हुराला आपल्याला. थोडासा नाश्ता मारून घेऊ. कार्यक्रमचं कसं कार्यक्रम करायला लागेल ना. लय दिवस झाले ना आता. अरे कार्यक्रम वगैरे सगळं तिकडेच होते ना. आता जेवण करूनच येऊ ना. रात होते आता तिकडून आले. चला घ्या स्पीडनं घ्या जराशी. कधी येते तात्या. आम्हालाच बोलावलं लवकर. इथं कोणाचा आता पताही नाहीये. इथं सांसून पडलाय पुरं. लावर फोन ला मोहनदा. बोलाव लवकर. वेळ हुरायला अधिक झाले. टाइम लागते. हे आले रे मांग पाय. बसा रे पटकन. 3 जण याच्यात बसा. आणि बाकी 5 जण त्या थार मध्ये बसा. छेत्या तात्याच्या गाडीत मस्त एसी आहे. हा नवीन बी गाडी आहे. त्यात बसायला मस्त मजा येईल. चल तात्याच्या गाडीत तसंही बसलोच कुठं आपण याच्यात बसू. बाकीच्या बद्दे त्याच्यात. गाडी तर अशी लप लप करू राहिली रे बाबा. काय वय मोहन आहे वजन आहे काय वय त्याला. तू बसल्याबरोबर गाडी म्हटलं अशी पाय ना कशी करू राहिली. एक साईडच दबली तिथं. पाहिजो रे मोहन. बसवशील का शॉकअप नाही तर गाडीचं. नाही तू थार मध्ये चल. अरे बसलो आहे तर बसू द्या ना आता. थार मध्ये चल आणि कार मध्ये चल. बसलो ना आता जाऊ द्या ना. काही नसते होत. नवीन गाडी आहे ते. त्याचे शॉकअप जराशे मोकळे होते ना मा वजनानं. नाही तर गाडीच मोकळी होऊन जाईन पुरी. कधी येते रे बाई पाटील गाडी घेऊन. इथं टाइमपास करते काय. ला बरं सल्ल्या फोनला कुठं आहे तर. येऊन राहिलो. रस्त्या नाही म्हणते. आले बसा रे पटापट बसा जराशे.
बसले ना सगळेजण? चला तात्या चालू द्या. तात्या लय हुशार आहे. सगळे सगळे हलके हलके माणसं त्याईनं घेऊन घेतले आणि भारी भारी मा गाडी टाकून दिले देवानंद भाऊ. तरी तर तो एक टपारे आहे फक्त त्याच्या ह्याच्यात मोहन 1.5 क्विंटलचा. हा ते पा एक साईडच चालू राहील त्याची गाडी, शॉकअप बसते एक साईडचा त्याचं. अरे आपल्या गाडीसारखी दणकट गाडी नाही आहे ती एवढी. मोहन लेका तू बसा ना गाडी ॲव्हरेजच नाही देऊ राहिली, पहिनच नाही राहिली पिकअप ना. ते पाय आरामानं चालू राहिली. उतरू का बाबा खाली? बसलो तेव्हापासून लावून राहिले तुम्ही. एक साईड गाडी दबली, आता ॲव्हरेजच नाही देऊ राहिली, पहिनच नाही राहिली. हा उतरू का खाली? एवढं तर वजनही नाही मा, फक्त 1.5 क्विंटलचा आहे. हो चलटू मामू 1.5 क्विंटलचाच आहे फक्त म्हणते, फक्त 1.5 क्विंटलचा आहे म्हणते. अरे मोहन जरासा वजन कम कर. हा रानबोक्या का रानबोक्या दिखता तू मेरे को. जा लागेल आता रनिंगले उद्यापासून. चालसान का रे? अरे बस कोण उठन सकाळी जा तिथं रनिंग माराले. हा इथं काय आम्हाला का पोलीस भरती मारायची आहे का? आमची कोणती हालत आहे? काय आहे बा हालत वजन. तू जात जाय जरासा मोकळा हातपाय करायले, तात्याला घेऊन जात जाय. हो तात्या चला जासान का जरा सकाळी? पाहतो बाबा माझ्या काही पक्का आहे नाही. तुमचा तर काहीच पक्का नसते. सरपंच पदीच तर तुम्ही निवडून नव्हते येऊ राहिले. ते आमच्या ज्यानं पक्के झाले तुम्ही सरपंच, नाही तर सरपंच होत होते काय? नाही का रे बा सोने? काय माहित बा, मला नको घेऊ तुमच्या मनात. तुमच्या दोघांचं पाय बा काय आहे ते. झालं असेल रे, झालं असेल म्हटलं. तेच ते नको लावू. माझ्या ज्यानं सरपंच झाले, माझ्या ज्यानं सरपंच झाले, पैसे घेतले म्हटलं, पैशाचे बंडल. आता पुढच्या 5 वर्षानं तू मी दोघं उभं राहू. माहीतच पडते तुला किती मतं पडते तर. होऊन गेला म्हटलं. इथून 5 वर्षांना मी सरपंच बना. ते जेवढे तुम्हाला मतं भेटले ना तेवढे मतं माहीत होय म्हटलं ते. काय किचिल बिचिल चालू आहे याची समोर? इथपर्यंत आवाज येऊ राहिला. चौघ जण सोबतच आहे ते. आता किचिल बिचिल चालू नाही राहीन तर काय राहीन तर. अरे किती दूर जावं लागते, किती दूर आलो आपण. बस दाबा इकडे जा 2-3 डीजे वाले. गाणे एकदम ताकदनं वाजवतो तिथं. त्या ढिल्लेपणा नको करतो. हा जे गाण्याची त्यानं लिस्ट दिली आहे तेच गाणे वाजवतो. नाही तर बस चालला आपल्याच मनानं. अरे हे कुठली पलटण रे भल्ली झाली. 14 एप्रिल साठी आली आहे भाऊ. आपला डीजे 14 एप्रिलला खाली आहे का? कुठं पाहिजे होता तुम्हाला? 7-12 गावात. आपल्या अमरावतीतलंच ना? हा अमरावतीतलंच आहे का खाली 14 एप्रिलला? अरे आमचे जर राजो दोन्ही बी 14 एप्रिलला बुक झालेले आहे हो. आता काही जमत नाही चाल. आणि तुम्ही लय उशिरा आले ना काका. तुमचं चुकलं नाही काय? 14 एप्रिलचं तुम्ही 2-3 दिवसच बाकी आहे 14 एप्रिलला, आणि आता येऊ राहिले आणि ऑर्डर देऊ राहिले. एका डीजेवाला भेटणं मुश्किल आहे तुम्हाला. मुश्किल म्हणजे एकदमच मुश्किल. अरे नाही हो, असं नका म्हणू का मुश्किल आहे म्हणून. आणता का बाबा? हा असे कामं नका करू फालतूचे. द्या एखादा तुमच्या लिस्टीतला दोस्त मित्रातला असं एखादा डीजेवाला द्या बा बुक करून आम्हाला. मुश्किल म्हणजे वक्तात असते काय? तुम्ही कधी चालले? 2-3 दिवस बाकी आहे आता. 2-3 दिवस आहे काय म्हणतो आपण? हा 13 तारखेपासून बुक आहे डीजे सगळ्याचे. विचार करा तुम्ही. तात्यानं तर पुरं वांद्यातच काम करून टाकलं हो पाटील. बरोबर आहे ना त्याचं. वक्तात जमत असते काय? 14 एप्रिल भारी काम आहे ना. तुम्हाला तर माहित आहे सगळं इकडे डीजे राहते म्हणून. जल्लोषाचं काम आहे. आणि तात्या चालले आता 2-3 दिवस बाकी राहिले डीजे बुक करायले. काय राजू तात्या मस्त काम आहे तुमचं. हा मस्त काम आहे म्हटलं. आता वक्तात भेटू आला का डीजे? हे पा बरं सगळेच बुक आहे म्हणते. आता कसं करता? तुम्हाला तुमच्यापासूनच फुरसत नाही नाही. तुमच्यासारखं काय रिकाम टेकडा आहे का मी? रिकाम टेकडा आहे काय? सकाळपासून वावरात जा लागते, वावरातले कामं करावं लागते, सगळे कामं करावं लागते. त्याच्यानंतर मग बाकी गोष्टीला बी टाइम द्यावं लागते. आता तुम्हाला म्हटलं असतं 4-5 जणाले जा आणि डीजे बुक करा चांगला, तर त्याच्यातले पैसे दाबले असते तुम्ही दोघांना. तुम्ही सारखे सुधी नाही आहे ना. अरे आम्ही कशा काय करणार आहे तुमचे कामं? हे सरपंचाचे काम आहे गावातले. हा हे जयंती, हे मिरवणुका काढणं हे सरपंचाचं काम आहे. आमचं नाव निघन का तुमचं नाव निघन? कोण केलं? तर सरपंचानं केलं. कोण आहे त्या गावाचा सरपंच? तर त्या लिहिले मग. अरे मी काय म्हणून राहिलो, एखादा तर असं तुमच्या लिस्टीत असा डीजे वाला का जो खाली असेल? तुम्ही बजेट तर सांगा तुमचं वाला किती आहे तर. बजेटचा काही विषय नाही आहे. तुम्ही सांगा फक्त आहे काय कोणता खाली, फक्त सांगा. आपले दोन्ही सेटअप लागले आहे म्हणून सांगा काका, नाही तर 2 मिळून तुम्हाला एकच देत होतो दणका चांगला. एक काम करा तुम्ही, हे भिवारडी फाट्यावर जा. भिवारडी फाट्यावर पहिली गल्ली सोडून दुसऱ्याच गल्लीतनी माहिती आहे काय, हे डीजेवाल्याचं घर आहे. चांगला फेमस आहे तो, पण त्याचे रेट कसे हायफाय आहे. तो 1 रुपया कमी नाही घेत. आणि क्वालिटी अशी का काही खतरनाक विचारूच नका तुम्ही. तुमच्या 7-12 गावात आजपर्यंत डीजे नसून आला असा डीजे आहे त्याचा. पण त्याचे रेट लय हायफाय राहते. तेवढं पाहून गेला तुम्ही. तो आहे वाटते एक खाली. तरी अंदाजे तुमच्या हिशोबानं किती रुपये घेन? आता कसं 14 एप्रिलचं काम आहे समजा. आता 14 एप्रिलच्या हिशोबानं घेन तो. हा 14 एप्रिलच्या हिशोबानं घेन तो घेन बाबा 2 लाख रुपये. अरे बापरे 2 लाख रुपये? 2 लाख रुपये राजू, 2 लाख रुपये राजू. 2 लाख रुपये कमवायला किती टाइम लागते? मग एक काम करा तुम्ही, बँजो पार्टी सांगून द्या सारखी. टेन्शन घ्यायचं काम नाही. कारण कसं त्याचे हायफाय रेट आहे म्हणून राहिलो मी. तुमचीच गलती आहे याच्यात. तुम्ही उशीर केला, नाही तुम्हाला एकदम हिशोबातच भेटून जात होता. त्याला वावरापासूनच फुरसत नाही आहे ना. वावरापासूनच फुरसत नाही आहे. इकडे कोणती जयंती येते का मिरवणुका येते काहीच लक्ष नाही राहत नाही यायचं.
कामं धंदे करा लागेल ना, का सरपंच पदाच्या भरोशावर जमणार आहे का सगळं? अरे हे इकडे मग आता डीजे ने भेटवाला त्याचं कसं काय आता काय करणार आहे? मला काही सांगू नका तात्या. हे 2 लाख रुपयाचा डीजे असो का 5 लाख रुपयाचा असो, मला नाचायला पाहिजे. तर किती रुपयाचा डीजे हो, डीजे सांगा लागेल म्हणजे सांगा लागेल तुम्हाला. पहिले सांगू राहिलो, पांटेला पाडून आलो मी, धंदा पाडून आज कायच्यासाठी आलो. तुमच्या वैकीच्यानं काही कमी जास्त करा नाही काय? तिथं वैकी गिकी काहीच नाही चालत ना काका, वैकी चालतच नाही. त्याचा सेटअप असा बाहेरच बांधलेला आहे. तो म्हणते का ट्रायल पाहून घ्या आणि नंतर सांगा म्हणते. सांगा आता काय म्हणा. अरे तुमचे दोस्त मित्र आहे ना दोघांचे डीजेवाले, लावून पाना एखाद्याला फोन. अरे चेत्या तो येईन का राजा? हा तो आला पाहिजे, चांगला डीजे आहे तो बी, कम पैशात धन. अरे तो येऊन जायन, पण त्याचे 20,000 रुपये देणार आहे ना जुनेवाले, त्याच्या जनात तो येईल नाही पौराला इकडे. आता 20,000 रुपये कुठून देता तात्या? एक जण आहे राजा डीजेवाला, पण त्याचे 20,000 रुपये द्यायचे आहे. तुम्ही जर त्याचे 20,000 रुपये फेडसान तर तो येते आपल्या गावात, आणि डीजे बी चांगला कळ्यांचा आहे. पण त्याचे 20,000 रुपये मी कायले देऊ? तुम्ही देसान ना? अरे आमच्या इकून देणं नाही उरायले म्हणून तर म्हणून राहिलो तुम्हाला का तुम्ही देऊन द्या 20,000 रुपये त्याचेवाले, तेव्हा डीजे येते. पाहून घ्या. आता आपली हळली कुठी जाशीन कुठी असं काम झालेलं आहे. वाटत असन तर मग मी त्याला फोन लावतो. तात्या पहिले हा कोणता 2 लाख रुपये वाला होय म्हणते, तो तर पाहून घेऊ. हा हिशोबात जर बसला तो, कारण त्याला काही ऑर्डर आहे नाही. त्याला माहित आहे 14ची 15 तारीख निघाली तर आपल्याला कोणी सांगत नाही. जर हा बसला हिशोबात नाही त्याला बसवून टाकू, नाही तर राहिलं मग. धन्यवाद दादा, येतो मग. आमना आता आलेच आहे. तर पुढं जर तुम्हाला कोणत्या इकडे डीजे लागला तर आपला डीजे सांग जा. हा म्हणजे लग्न गिग्नात ट्रायल पाहून घ्या ना. आता आले जाय तर जरा ट्रायल घे एखादी. अबे लेका मोहन, नातालेच पाहिजे का तुला कुठं बी? हा सुधारणा लेका काही लग्न झालं ना त्या, आता पहिले ठीक होतं. अरे नाचासाठी काय वय पाहिजे असते का? लग्न नसते झालेलं पाहिजे आई आपलं? नाचू कधी शकते माणूस, असं थोडी आहे. अरे वाढव रे, आवाज वाढव. अरे काय होय बापा, आवाज होय काय होय? आज पुरला असता हो आपल्याला. लय उशीर केला आपण, लवकर आलो असतो तर हाच बुक झाला असता. चांगला आवाज आहे ना इले, आवाज तर चांगला आहे रे इले घ्या लागेल बरं एखाद्या लग्न गिग्नात नाही आपल्या एरियात. कम बजेटमध्ये आहे ना. हा आता सीझन आहे म्हणून हा याला घेऊ ना. चांगल्या ऑफ सीझनमध्ये कम बजेटमध्ये डीजे गिजे आहे तुमचा भाऊ, खतरनाक वाजू राहिला. पण बाकी मानलं. बस कर रे, किती नाचू राहिला, बस कर ना. आवाज नाही चालला त्याला ऐकू. हा अधिक नाचू राहिला त्याला, अधिक जोर येऊ राहिला. बस बंद करा भाऊ आता. कर बंद कर रे. हा राजू तात्या, एक ताल तर घेऊ द्या लागत होता चांगला. मी दिला बंद करायला लावून. भाऊ एक डाव वाजवा ना, एक डाव. बस बंद कर रे त्याला नाटक. एकदा वाजवा 2दा वाजवा. हा चल तिकडे चल, पहिले डीजे सांगायला जाणार. राहिला डीजे सांगायचा पहिले, त्याच नाचणं नाही उरायला. चल येतो भाऊ. हा धन्यवाद सांगितल्याबद्दल. फक्त 80,000 रुपयात 14 एप्रिलला बुक झाला म्हटलं डीजे. काय राजू तुम्ही लय उशीर केला ना. बरं पाहतो ना या 2 लाख वाल्याले बी, हिशोबात बसला तर ठीक आहे, नाही तर मग आता दुसरा पाहा लागल नाही काय. चला येतो मग बा. हा आठवणी ठेव जा, सातबारा गावचे सरपंच आहे आपण. अरे वा तुम्हाला लक्षात नाही ठेवून तर कसं मग. चला रे, वक्तात नाही भेटत 14 एप्रिलला डीजे, फक्त त्याचाच खाली आहे आता. बस बाकी कोणाचाच खाली नाही आहे म्हणा. खाली राहणेवाल्याचे मग ते असेच, मग एवढे क्वालिटीने भेटत ना त्याले. 2 लाख वाल्याची भेट घेऊन घेऊ. कम बजेटमध्ये बसला तर ठीक आहे, नाही तर मग नाही इला झाले मग आता विचार करा लागन. हा विचार करा लागन एका गोष्टीवर, मग घेऊ निर्णय. मोहन तू टेन्शन नको घेऊ. डीजे नाही तर बँजो पार्टी तर करायची आपल्याला भूक. दोन्ही पाहिजे, डीजे पाहिजे बँजो पार्टी पाहिजे. मला ज्याच्यात पाहिजे त्याच्यात नाचीन मी. हा पहिले सांगतो तुम्हाला, आता नंतरचं काम नाही पाहिजे. 2 अरे 2 कायले पाहिजे? पैसे शिल्लकचे जाते ना राजा. वर्गणीचे पैसे आहे आणि बाकी तुम्ही टाका. नाटक काय पाहिजे नाही, दोन्ही पाहिजे. बँजो पार्टी पाहिजे, डीजे पाहिजे म्हटलं मला. पाहिजे म्हणजे पाहिजे, नाही काय बा सोन्यांचे ते. अरे वा सगळं याच्या सगळंच पाहिजे असते असं थोडी आहे. 19-20 थोडी चालन. बरं बसा गाडीत बसा. पहिले तो 2 लाखाच्या इकडे राऊंड मारून पाहू कसा आहे त्याचा डीजे. तर माणसाच्या ऐकून नाही होत ना सरपंच पद सांभाळणं, तर माणसानं कने राजीनामा देऊन द्यावं सारखा नाही का मोहनदा? नाही बाकीच्या याचं तर मला माहित नाही, पण मी आता राजीनामा दिला असता. काही कामाची गोष्ट नाही आहे ना. का तुम्हाला जयंत नाही माहित कधी आहे काय आहे? हा डीजे कधी बुक करायला लागते माहित नाही, बँड पार्टी कधी बुक करायला लागते माहित नाही. या गोष्टी माहित असायला पाहिजे. गावातल्या लहान लेकराला माहित आहे काय कधी कवा बुक करायला लागते कधी नाही, आणि तर आपल्या सरपंचाला काहीच माहित नाही. बिलकुल चुपचाप राहता दोघं जण. आता जर घरी येईपर्यंत होता तूही केला तर तिथं उतरून देईन रस्त्याने तुम्हाला. आता चुपचाप बिलकुल डोकं नका खराब करू मायावाला. आणि इथून 5 वर्षानं मोहन तुला उभं करतो आणि मग तुला पाहतो. अरे मोहन दाचं तर म्हणणं आहे आताच तुम्ही राजीनामा देऊन द्या सरपंच पदाले, नाही तर मग मोहन दाले घोषित करून द्या सरपंच म्हणून, आणि पा धडाधड कसे कामं होते. तर चुपचाप बिलकुल चुपचाप राहा म्हटलं, नाही तर तिघाले बी उतरवीन इथं. जराचं काही बोलताय नाही यार. कसं आहे गाडी आपली नाही होय ना, म्हणून जेव्हा आपली गाडी राहिली तेव्हा सांगीन ना. चुपचाप बैठो ना, जब से कलकल लगा रहा है, चुपचाप बैठो. अरे चलटू मामू त्याला बी सांगा ना, समजावू त्याला नाही सांगा लागत काय? चुपचाप बैठो ना रे, तेरे को समझने में नहीं आ रहा क्या मोहन? चुपचाप बैठना.
काय घुमून फिरून आपल्यालाच म्हणते जाऊ दे बाबा आपल्याला काय करावं लागते फक्त डीजे आणि बँजो पार्टी नसली पाहिजे 14 एप्रिल मध्ये मग बेकार काम होऊन जाईल मग मा म्हणत कोणीही चालते आपल्याला अरे आलो तात्या तिकडे उकडे टाकून राहिली गाडी आलं बस थांबवा इकडे एका बाजूले